राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच बांधकाम कामगार यासाठी लागणारे दाखले घेण्यासाठी धामणगाव शहरातील महिला गेल्या असता त्यांना घर टॅक्स व पाणीपट्टी बिलाचा भरणा केल्याशिवाय दाखले मिळणार नाही असे नगर परिषदेने सांगितले। परंतु गरीब महिलांना हे दाखले न मिळाल्यामुळे त्या महिला या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर होती। ही बाब शिवसेनेच्या लक्षात येता शिवसेनेचे उपजिल्हा संघटक रणजित पाटेकर यांनी नगर परिषदेचे अधिकारी यांना धारेवर धरत दाखले देण्यास भाग पाडले। यावेळी महिला तालुकाध्यक्ष सुनीता जगताप, रुपाली गुल्हाने, किरण गुल्हाने, भाग्यश्री गावंडे, कविता तिर्ले, आरती वाघमारे यासह सामाजिक कार्यकर्त्या विनोद तिर्ले, दीपक राठी, विजय मार्वे यासह असंख्य महिला उपस्थित होत्या। आज आपण नगर परिषद कार्यालयामध्ये महिलांच्या ज्या सरकारने जे योजना काढलेल्या आहेत, जसे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि तसेच बांधकाम कामगार, तर या महिलांना नगर परिषदतर्फे रहिवासी दाखले आणि जे बांधकाम कामगाराकरिता जे नगर अभियंता यांची जे सही लागते ते नगर परिषद देण्यास टाळाटाळ करत होते। ही बाब आमच्या शिवसेनेच्या लक्षात येतात आज आम्ही प्रशासकीय अधिकारी डोंगरे मॅडम यांना निवेदन दिले आणि त्यांना स्पष्ट सांगितले की मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना नगर परिषद हे हेतू परस्पर करीत आहे का? जर असे होत असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तात्काळ कारवाईची माग करू असे त्यांना आम्ही लक्षात आणू दिले आणि त्यावर मॅडमनी सांगितले की तुम्हाला जेही दाखले लागेल ते आम्ही देऊ। धन्यवाद। एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।